थोडी परेशान झाली का? बाकी घरी कोण नव्हतं म्हणून करमत नव्हतं. पूर्वी कोण सांभाळलं? मीच. आजी आजी होती ना. आजी होत्या. आजी मी असं ऐकलं. बसायच्या. हा मला काय वाटलं आजी मंदिरात जाऊन बसली असेल. नाही बाबा नाही मंदिरात नाही. आजी सगळं बीना मॅडमनं तिघी जणीसाठी गिफ्ट आणलेलं ते उचल खालचं. तर हे चांदीचे साखळे आणलेले आहेत. थँक्यू. 3 आणल्यात. हो त्यासाठी थँक्यू. आणि हे परीला, पिऊला आणि ऋतूला पण खूप आवडलेलं आहे. रोहिणीला पण खूप आवडलेलं आहे. त्यासाठी आले त्या. नमस्कार सगळ्यांना. जसं की तुम्हाला माहिती आहे आपण आलेलो आहे कल्याणमध्ये आणि मी काल व्हिडिओ टाकला होता. ॲक्च्युअलमध्ये जेव्हा मी व्हिडिओ टाकतो ना त्याच्यानंतर मी सांगत असतो की बाबा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगत असतो की मी मुंबईला आलो होतो किंवा पुण्याला आलो होतो. पण काल असं झालं की अचानक माझ्याकडे व्हिडिओ नव्हता आणि मी व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर इंस्टाग्रामला कॉल वगैरे चालू झाले आणि ज्याही लोकांकडे आमचे नंबर्स होते त्यांना कॉल वगैरे केलेत आणि त्यांना भेटलो देखील. तर या आहेत मॅडम. ह्या इथंच राहत होत्या. कुठं राहता तुम्ही? पत्रीपुली. इथून जवळच राहतात. फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये इथे भेटायला आल्यात. दादाचा व्हिडिओ बघितला होता मी. मग म्हटलं मेसेज करते. मेसेज केला पण म्हटलं लेट बघते. मग इंस्टाग्रामला त्यांना कॉल केला तर दादा बोलले लगेच या भेटायला. म्हटलं चालेल मी येते. लगेच 5 मिनिटामध्ये आले मी भेटायला. कारण की आम्हाला अर्धा तास आहे अजून निघायसाठी आणि हे म्हणजे आम्ही येतोय म्हणजे 15-20 मिनिटात. म्हटलं ठीक आहे या. तर यांना भेटून खूप छान वाटलं मला. आणि अजून एक आहे आपल्या मॅडम समोरून एकदम. तर या आहेत आपल्या बीना मॅडम. हाय सगळ्यांना. तर ह्या मला आधी पण भेटलेल्या आहेत. तिकडे भेटल्या जालन्यामध्ये आणि आता हे इकडे मला कॉल वगैरे केलाय. यांना काल काय झालं माहिती आहे का? अचानक पण यांना गिफ्ट घेतलेत पिऊसाठी, ऋतूसाठी आणि परीसाठी. परंतु प्रॉब्लेम असं झाला की यांना कुरिअर करायचं होतं. यांच्याकडे माझा ॲड्रेस नव्हता. त्यांना ॲड्रेससाठी कॉल केला पण त्यांना सांगितलं मी उद्या येतोय म्हणून. तर परस्परच गिफ्ट देण्यासाठी ते इथं आलेले आहेत. तर भेटून खूप छान वाटलं. आणि या म्हणता की आम्हाला पहिल्यांदा भेटल्यासारखं वाटतच नाहीये. नाही आमचे संभाजीनगरचे ना त्याच्यामुळे. कारण की तुम्ही दररोज व्हिडिओज बघतात ना त्यामुळे कनेक्टेड झालेलो आहोत आपण. त्यामुळे थँक्यू सो मच. खूप छान वाटलं भेटून तुम्हाला. चालेल बाय बाय. सानीचा बर्थडे कधी? 20 तारखेला. 20 मार्चला. हो. तर कोमल इकडे उभा आहे. आई इकडे कपडे धुती आहे आणि रोहिणी पलीकडच्या रूममध्ये आहे. तर आम्ही रात्री 12-12:30 वाजता घरी आलोय. तर काय कोमल किती परेशान झाली तुझी? नाही तुझी झाली का? पण तुझ्यापेक्षा जास्त अजून एका व्यक्तीची परेशान झाली. रोहिणीची. रोहिणी काय परेशान झाली का काल? थोडी परेशान झाली का? बाकी घरी कोण नव्हतं म्हणून करमत नव्हतं. पूर्वी कोण सांभाळलं? मीच. आजी आजी होती ना. आजी होत्या. आजी मी असं ऐकलं. बसायच्या. हा मला काय वाटलं आजी मंदिरात जाऊन बसली असेल. नाही बाबा नाही मंदिरात नाही. आजी सगळं जाऊन बसायचं. नाही काय नाही गेलो मंदिरात. नाही गेलो जेवायलाच नाही गेली मंदिरात. इकडे पिऊ झोपलेली, इकडे ऋतू झोपलेली आहे आणि काल जरा परेशान झाली. मग तुझी मम्मी का नाही आली? बोलली नाही तू ये म्हणून? म्हटले पण आले बाबा. चला समोरच्या घरात जरा तिला आराम करू द्या इकडे. तर विषय असा झालाय माहितीये का? त्या इकडे पाहू कपडे धुवली माहितीये का? आमची वॉशिंग मशीन आहे ना. वॉशिंग मशीनमध्ये नाही का बाकी सगळे कपडे निघतात. फक्त पांढऱ्या कलरचे कपडे ना ते हाताने धुवा लागते. आणि हे आईकडं काम आहे. कोमल स्वयंपाक वगैरे केला आता आणि बाकी परी वगैरे बाहेर गेली. परी इकडे 1 मिनिट. परी ए परी. कोमल तू पण ये इकडे. आज हा इकडे समोर उभा राहा. हा तुला हॅपी होली. आज कुठं? हा तर तिचा होळीचा शूट करायचा आहे. परीचा, पिऊचा आणि ऋतूचा. तर आम्हाला कलर वगैरे आणायचे. किती कलर आणायचे? 2च आणायचे का? बर. हा सुदर्शन घरी आहे कारण की आम्ही डबा घेण्यासाठी आलेलो आहे. आणि कोमल काल कसं वाटलं तुझ्या सगळ्या आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आली होती त्यांना भेटून? चांगलं वाटलं. त्यांना गिफ्ट पण दिलं म्हणे परीला. त्यासाठी थँक्यू. हा दाखव ना.
तर ज्या तुम्हाला दाखवलं होतं बीना मॅडम, आणि त्यांना मी पहिले सॉरी म्हणतोय, कारण की मी तुमचं नाव घेतोय व्हिडिओमध्ये. कारण की विषय काय होतोय माहिती आहे का, की जे लोक गिफ्ट्स वगैरे देतात ना, ते म्हणतात की आमचं नाव वगैरे ना घेऊ, पण खरंच नाव घेण्यासारखं आहे. कारण की मला पर्सनली कालपासून ती गोष्ट पटत नाही आहे, म्हणून ही गोष्ट मी इथं बोलतोय. आणि तुम्ही प्लीज एवढा नका करत जाऊ. गिफ्ट वगैरे देताय ठीक आहे, तुम्ही खुशीन देताय वगैरे, पण मला ते खूप ऑकवर्ड फील होतंय. तर बाकी लोकांना मी विचारेन की तुम्हाला काय वाटतंय सांगा. तर हे बघा, बीना मॅडमनं तिघी जणीसाठी गिफ्ट आणलेलं, ते उचल खालचं. तर हे चांदीचे साखळे आणलेले आहेत, 3 आणल्यात. हो, त्यासाठी थँक्यू. आणि हे परीला, पिऊला आणि ऋतूला पण खूप आवडलेलं आहे, रोहिणीला पण खूप आवडलेलं आहे. त्यासाठी आले त्या हा ना, मग तेच. आणि त्या द्यासाठी माहितीये का, दही सरून डोंबिवली म्हणजे दही सरून मला नाही माहित कसं यायला लागतं, पण डोंबिवलीवरून त्या कल्याणला आल्या होत्या, भेटायला आलत्या, हे देण्यासाठी आलत्या. त्यासाठी खरंच थँक्यू. मागच्या वेळेस पण गिफ्ट आलं होतं परीला, मेकअप किट वगैरे दिली त्यांनी. तर खरंच थँक्यू सो मच एवढ्या सगळ्यासाठी. आणि नंतर एक हाईप झाली, हाईप म्हणण्यापेक्षा मला आश्चर्य करणारी एक गोष्ट झाली. इकडे ना, इथे ना. हा, तर आश्चर्य कशामुळं, कारण की एक जी आपली सबस्क्रायबर होत्या त्या चक्क फक्त कमेंट वरून आम्हाला भेटायला, म्हणजे कमेंट वरून कॉन्टॅक्ट केला, कॉल नाही, मेसेज नाही. तुम्ही कुठं आहात, तुम्ही कुठं आहात, तुम्ही कुठं आहात हे म्हणत त्या जवळपास पूर्ण स्टेशन फिरल्या 1.5 घंट्यापर्यंत. आणि 1.5 घंट्यानंतर आम्हाला भेटलं, म्हणजे आमची ट्रेन 10 मिनिटं बाकी असेल त्यावेळेस त्या भेटल्यात. आणि त्यांना देखील गिफ्ट वगैरे आणले होते, ते खुळखुळे वगैरे, ते पण हा तिघींना पण आणलेत. परीला ती चष्मा आणि मोबाईल आणला, म्हणे आता मम्मी तर वापरू नका. हा, तर त्यांना पण थँक्यू सो मच. मी त्यांना सॉरी नाव नाही विचारलं, कमेंट्स आहेत केलेल्या, तर मला ते बघावं लागतील आणि सांगावं लागतील. खरंच थँक्यू सो मच. मला नव्हतं वाटलं तिथे एवढं मीटअप होईल. आणि अजून एक हनुमते म्हणून आहेत, त्या देखील आलते, त्यांना परीसाठी गिफ्ट वगैरे आणले होते, त्यांनाही भेटून खूप छान वाटलं. त्यांच्या मुली पण आलत्या. म्हणजे मला नव्हतं वाटलं की मुंबईला, म्हणजे मी फर्स्ट टाइम असं केलं होतं की काल जो व्हिडिओ टाकला होता की मी मुंबईला कालच्या कालच टाकला होता, मुंबईला असतानाच. मी याच्या आधी टाकत नाही, कारण की सगळा प्रॉब्लेम होऊन जातो, सगळेजण परेशान होऊन जातात, ते मला आवडत नाही. त्यामुळं पण म्हटलं आज आपल्याकडे व्हिडिओ पण नव्हता, त्यामुळे तो टाकला. आणि तुम्ही सगळेजण भेटायला ते खूप छान वाटलं आम्हाला. तरी खूप साऱ्या लोकांना भेटायचं होतं, इंस्टाग्रामवर मेसेज आले, मी प्रत्येकाला रिप्लाय नाही करू शकलो. मी एक दिवस नक्कीच मीटअप ठेवू मुंबईला किंवा पुण्याला, त्यावेळेस नक्कीच सगळ्यांना भेटूया. आणि आता काही लोक कमेंट्स करतील की बाबा कशामुळे भेटायचं असं तसं, तर त्यांचा विषय सोडून द्या, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीच आहे. तर आता मला जायचं आहे दुकानामध्ये डबा घेऊन. तर कोमल माझ्या पोळ्या वगैरे धरल्या का तू? तर रात्री 12:30 वाजले बाबा घरी यायला. पिऊन रात्री परेशान केलंय, काय रडायला सुरुवात केली, घरी येईपर्यंत रडली, नंतर झोपली ती, पण आता व्यवस्थित आहे. तर म्हटलं चला 2 मिनिटं तुमच्यासोबत डिस्कशन करूया. तर रोहिणीची देखील थोडी परेशान झाली, पण एका दिवसातच आम्ही वापस आलो. ताट वाढायली का, ओवाळली का? हा, ओवाळच्या. तर रोहिणीची पण परेशान झाली आणि ती आम्हाला कळतंय. तर प्लीज कालच्या कमेंट्स मला तुमच्यामुळे बंद करावं लागल्यात, तुमच्या सगळ्यांमुळे. कारण की काय होतं ना, माणूस सगळं चांगलं करतो, परंतु एखादी छोटी गोष्टी चुकी झाली ना, तर त्याला खूप साऱ्या कमेंट्सला समोर जावं लागतं. आणि तुमच्या कमेंट्स मी म्हणतोय मला काही होत नाही, पण वाचायच्या वेळेस खरंच त्रास होतो त्या गोष्टीचा. त्यामुळे मी कधी कधी कमेंट्स बंद करत असतो. पण ठीक आहे, 11 मिनिटाच्या व्हिडिओमधून तुम्ही पूर्ण दिवसभराचा अंदाज नाही लावू शकत, त्यामुळे कोणाला काही बोलू नका. आणि काल जे सगळेजण भेटले त्यांनाही चांगलं मार्गदर्शन म्हणजे सांगितलं की आपण कसे व्हिडिओज वगैरे हे केले पाहिजे. ताईबद्दल बोलले, माझ्याबद्दल, रामाबद्दल, मला ते छान वाटलं. असाच सपोर्ट राहू द्या, हेच मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पिऊला आता दाखवू शकत नाही कारण की ती सध्या झोपलेली आहे, पण हिला दाखवू शकतो. पण हिला कोणता रंग लागतो सांग, कोणता रंग लागतो? काळा रंग असतो का? रेड, ग्रीन. थांब ना तुला कलर सांगतो मी कोणते. रेड, डेर नाही, रेड. काय? हा, ग्रीन, येल्लो, ब्लू, ब्लू नाही, ब्लू, पिंक, पर्पल. अजून कोणता असतो? बस एवढेच सध्या तरी. हे कलर आणून देईन तुला. पिंक घेतला ना, तर हे कलर आता परीला आणणार आहोत. आणि आपल्याला त्यांचं शूट पण करायचं आहे, होळीचा शूट. तर त्यासाठी व्हाईट बेडशीट पण आणायची आहे. आणि होळी कधी 13 तारखेला आहे कोमल? आजची 9 तारीख आहे. आज उद्यामध्ये मी शूट वगैरे करून तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओमध्ये दाखवेल. तसं बाकी यांना आज मी नवीन मिक्सर आणलेले. त्यांचं मिक्सर मला लय परेशान करून सोडतंय. कोमल काय तुमचं मिक्सरचं मला काही समजत नाहीये. हे बघा, हे क्रॉम्प्टनचं
क्रॉम्प्टॉनचं मिक्सर आणलेलं आहे. हा, यासोबत 3 भांडे आलेले आहेत. कसं वाटलं कोमल? छान. फर्स्ट एक्सपिरियन्स कसं वाटला? शाबाय. आणि तुमच्या आवाज नाही जादा. आवाज नाही चालू कर, जादा म्हणजे बटन चालू वर चालू. आवाज कमी आहे का? प्युरिटी. बरं, आवाज कमी म्हणते तरी पी उठती. आणि विषय काय माहिती का, हे आम्हाला दुकानामध्ये नाही का कोमल 1000 रुपये महाग भेटत होतं. हा, डायरेक्ट 1000 रुपये महाग. मला हे 1000 रुपये स्वस्त भेटलं ऑनलाईन. आता याची प्राइस तुम्हाला सांगतो मी. हे मला 1700 रुपयापर्यंत भेटलं. जर का याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी त्याचा व्हिडिओ वेगळा घेऊन येईन तुमच्याजवळ. तर चला, मी आता व्हिडिओ इथे एंड करतोय. बाकी स्पेशली असं काही नाही व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.